लोकांनी एक निगेटिव्ह विचार मांडला आता सध्या, मग मुली मिळत नाहीत. तसं नाही आहे. नगर जिल्ह्याची रेंज आहे साहेब 1850 आपली मागच्या महिन्यातली. म्हणजे आपल्याकडे 1000 पोर आहेत आणि 850 पोरे. आता 150 पोरं तर कवाय मोकळेचे, तो विषय नाही. ते गणपती बुडवायला तो फुल एक ती टीमच आहे ती, तो मिटला. पण दुसरा प्रश्न लोकांनी डोक्यात घेतला नाही, मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण झाली आपली. आता मुलगी MBBS आहे, MD पोरगा पाहिजे. पोरगी BTech आहे, MTech पोरगा पाहिजे. पोरगी PS आहे, 150 पोलीस आहे तिच्या हाताखाली, आणि तिला पोरगा कुठे? ती 12वी पास नेऊन काय करायचं तिथं? पोरगी तहसीलदार म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे तिला. 1.5 लाख तू लिहात तरी येते का 1.5 लाख? कुठून आणायची? हा विनोद नाही महाराज. सिक्युरिटी आहे तिला, लाल दिवा आहे, ऑफिस आहे. बायको नाही. आता जे राहिले ते मिळेल ती करून टाका भाऊ, काय डोक्याला ताण नका करू. नाही तर जवळजवळ राहिलेच. आता एकच पर्याय आहे, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी नाही झोपेत डबल. आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुली आहे का? नाही. मी आला तू. त्या मामाला किती आहे? 2. आणि तुला भाऊ किती आहेत? अजून एक भाऊ एक तुला, दोघं एक तुम्ही. आणि मामाला पुरी 2च आहे ना. कल्याण. त्या मामाला आहे का? ए बरे इकडे बघ, मामाला मुलगी आहे का? एकच आहे का? मामाला मुलगी आहे का? किती? 1 3. वा. त्या मामाला रे नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडत. त्या मामाला रे किती? 1. आणि तुला भाऊ एकटाच आहे का तू? अति कल्याण. त्या मामाला रे 1. आणि तुला भाऊ 1 भाऊ आहे का? जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल.